काल मनोज जरांगे पाटील यांना नागपूरची महिला रंजना नागपूरकर या भेटल्या आणि त्यांनी काही आरोप जे आहेत ते धनंजय मुंडेंसंदर्भामध्ये जरांगे पाटील यांच्याकडे केले। काय नेमके त्यांचे आरोप होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। स्वतः रंजना नागपूरकर आपल्यासोबत आहे। काकू, काय सांगाल, काय नेमके तुमचे आरोप होते? तुम्ही जरांगे पाटलाला कशा संदर्भामध्ये भेटले, काय नेमके? हां, मी ह्याच्यासाठी गेली 97 मध्ये माझ्या नवऱ्याला सूडबुद्धीने, राजकीय सूडबुद्धीने खात्यातून कमी केलं होतं। माझे मिस्टर पोलीस खात्यात नोकरीला होते। नागपूर ग्रामीणला असताना सूडबुद्धीने वामन तित्तरमारे स्टेनो हा रश्मी शुक्ला यांचा स्टेनो होता। त्याच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरचे काही मंडळी, त्याचे स्वतःचे बहीण वगैरे एका आरोपात खुनाच्या आरोपात होते। त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली होती की बुवा तू जर हे केलं तुझ्या मुलांचं आयुष्य मातीत घालू। मग त्या यांनी शेवटी तो तपास यांच्याकडून काढून घेतला। काढून घेतल्यानंतर त्या वामननी शेवटी आम्हाला धमकी दिल्यानंतर तसंच त्यांनी आम्हाला करून दाखवलं। आयुष्यातून उठील म्हटलं, आयुष्यातून उठवलं। त्याच्यानंतर रश्मी शुक्ला मॅडमकडे आम्ही अपील, इकडे तिकडे सगळींकडे अपील केली। मग नंतर आम्ही होम डिपार्टमेंटला गेलो। होम डिपार्टमेंटमधला आम्हाला सुळे साहेब होते, फक्त त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला पण ते रिटायर झाले। त्याच्यानंतर कोणीच आम्हाला न्याय दिला नाही। अनिल देशमुख साहेबांच्या मुलांनी, सलील देशमुख, कोठेकर आणि सचिन गायधने यांनी आमचा अनिल देशमुख साहेबांच्या म्हणण्यानुसार आम्हाला धनंजय मुंडेंची भेट घालून दिली। ओबेरा हॉटेलजवळ एकदा भेट झाली, एकदा आमची मंत्रालयासमोर, एकदा प्रशासकीय इमारतीसमोर। साहेबांची आमची 2-3दा भेट झाली। त्यांनी सांगितलं की हे सगळं सांभाळतील, पण त्यांनी पैसा दे असंच नाही, पण यांनी पैशाची मागणी केली। कोणी धनंजय मुंडेंनी असं होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो, तुला करावं लागेल। आणि त्याच वेळेला आम्ही मंत्रालयात गेलो। मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला शिवीगाळ केली। पोल 6 ऋषिकेश कदम, कोणी शिवीगाळ केली? कक्ष अधिकारी ऋषिकेश कदम, पोल 6 होम डिपार्टमेंट, त्यांनी शिवीगाळ केली। त्या धक्क्यातून माझ्या नवऱ्याला ब्रेनचा स्ट्रोक आला आणि माझा नवरा 2 दिवसातच मरण पावले। त्याच्यानंतर मग मी परत 13वा झाला आणि 28 फेब्रुवारी 2020ला 13वा झाला। मी 2 तारखेला मुंबईला हजर झाली 13वा झाल्याबरोबर, तरी मला त्यांनी हे नाही केलं। मी म्हटलं मला 5 लाख रुपये माझे परत द्या, तुम्ही मला माझ्या नवऱ्याच्या आडून तुम्ही मला आणायला लावले, मी आणून दिले। आता 10 लाख आण म्हणे, तर मी शंभूराजे देसाईंकडे तुझी अपील लावून देतो म्हणे। अनिल देशमुखांना येऊन मी सांगितलं। अनिल देशमुखांनी म्हटलं असं काही करायचं नाही, त्यांचं पद गेलं होतं। तरी अनिल देशमुख साहेब स्वतः गेले, पण अपीलला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपीलच्या वेळेला मला हजर ठेवावं लागते शंभूराजे देसाईसमोर, पण हाच आतमध्ये गेला आणि काय गुडगुड करून आला। लगेच मला पत्र घरी आलं की तुमची अपील फेटाळली। त्याच्यानंतर कोणी सांगितलं तुम्हाला? ऋषिकेश कदमनी, आणि पत्रही आलं। मी गेली, म्हटलं साहेब काहीतरी सांगा, आता पैसे भेटणार नाही म्हणे। जे नवऱ्याचे हातपाय लंगडे झाले होते तसे म्हणे तुम्ही इथे लंगडे व्हाल म्हणे, कशाला येता म्हणे मंत्रालयात, तुमच्या इथं कोणी नोकर बसलाय। त्यांनी ते 5 लाख तर मला दिलेच नाही। त्याची मी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। कंप्लेंट केल्यानंतर त्या कंप्लेंटचं सुद्धा अजून मला काही रिप्लाय नाही। मी माहितीच्या आधारावर मागितलं, मला अजूनही कुलाब्याला इकडे आहे तिकडे आहे म्हणतात, मला काही रिप्लाय दिला नाही। धनंजय मुंडेंवर तुम्ही आरोप केला, धनंजय मुंडेंचा हां, धनंजय मुंडेचा हा रोल आहे की त्यांनी अमाऊंट भरपूर सांगितली होती, 25पर्यंत। एवढी मोठी अपील आहे म्हणे, 25 लाख आमच्याकडे जमलं नाही। तरी मी रडून नातेवाईकाकडे भांडून सोनं नाणं गहाण ठेवून माझं मांगलम ज्वेलर्स मुंबई भोरा बाजार इथे दागिने ठेवले। लगेच तेही पैसे मी धनंजय मुंडेला दिले। लगेच मयूर ज्वेलर्स आहेत त्याच रांगेत भोरा बाजार मुंबईला, त्याच्याकडे दागिने गहाण ठेवले आणि ते सुद्धा पैसे मी त्यांना दिले। 17 लाख रुपये, एकदा 8 आणि एकदा 9, 2दा तेलाच्या डब्यात खरड्यामध्ये। सरळ सांगितलं मुंडे साहेबांनी, जोपर्यंत तुम्ही ही काही पाठवणार नाही तोपर्यंत कोणतं तुमचं काम होणार नाही। जेव्हा मला माझी फसगत झाली असं मला माझ्या निदर्शनास आलं, तेव्हा मी कागदपत्र धावणं सगळीकडे चालू केलं। स्वतः अजित पवारांना सुद्धा मी तर त्यांनी तिकडे नेऊन द्या म्हणे। अजित पवार स्वतः बोलले टपालामध्ये द्या। त्यांना मुख्यमंत्र्यांना गेली, त्यांनी सांगितलं की टपालामध्ये द्या। मी टपालामध्ये अर्ज दिले। 6/3/2025 पासून चालू केलं,
पण मला कुठेच न्याय मिळाला नाही. मला 17 लाखाची मागणी केली, त्याच्या परळीत गेली, परळीत त्यांच्या घरी अंगणात गेली. धनंजय मुंडेला दिले तुम्ही पैसे? हो, धनंजय मुंडे हजर होते तिथे, समक्ष हजर होते. तेव्हा त्यांनी तेलाच्या डब्यात खुले नाही कराय, त्यांनी फक्त उघडून टेप लावला होता खाकी रंगाच्या डब्यामध्ये. त्यांनी पाहून घेतले, जा म्हणे तुमचं काम लगेच होते म्हणे. जेव्हा मला माहीत झालं की मला पैसे तर गेलेच, माझं काम होत नाही म्हणून, तर मी लगेच मागणी केली. मी परळीला गेली. मला तिकडेच अडवून निखिल फड, त्यावेळेला साहेब होते, निखिल फड, त्या कैलास फड आणि धनंजय मुंडे साहेब, त्यांची बायको घरी होती, त्यांची आई पण होती. पण मला त्यांनी रिव्हॉल्वर इथे माझ्या गळ्याला लावली. आलीस तर तुला खतम करून टाकू म्हणे. आमच्या याच्यात तसंच चालते, कुठं गाडून टाकूत पता नाही लागणार. मी जाणं बंद करून दिलं. माझी हे सगळं धनंजय मुंडे समोर झालं. हे सगळं हजर होते, ते हजर होते. मी म्हटलं सर हे बंदुकीची गोळी तुम्ही सगळ्यांना घालता. मी निघून गेली साहेब तिथून. केजपर्यंत आली मी. मला 2 दूधगाडीवाले भेटले, त्यांनी मला ते आठवत नाही, पण त्या गाडीवाल्यांनी मला. आता तुम्ही जरांगे पाटलांना भेटले, जरांगे पाटलांकडून काय अपेक्षा? मला अपेक्षा हीच आहे, मला जरांगे पाटील न्याय देतील, माझे पैसे वसूल करून देतील आणि माझी अपील ही मंजूर करून देतील, एवढा मला आत्मविश्वास आहे त्यांच्यावर. शोभाताई फडणवीसांचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख झाला. शोभाताई, मला विचारलं जरांगे साहेबांनी की तुम्ही नागपूरचे, प्रॉपर नागपूरचे, जातीनी ब्राह्मण, तर तुमचे मुख्यमंत्री तुमचे आहे, का न्याय मिळत नाही? न्याय त्याच्यावर हे विषय निघाला. मी जरी ब्राह्मण आहे, माझ्या शोभाताई फडणवीस ह्या माझ्या नातेवाईक आहे, माहेरच्या नात्याने, तर त्यांनी हे म्हटलं की तुम्हीच नातेवाईक असून तुम्हाला न्याय मिळत नाही, तर बाकी लोकांना कसा न्याय मिळणार? हे सत्य आहे, बाकी लोकांना न्याय मिळत नाही. जेव्हा मी त्यांची जातवाली नातेवाईक असून मला नाही मिळत. मी त्यांच्या आईचे नाव सविताताईंचंही टाकू शकत होती, पण माझ्या त्या नात्यात नाही आहे, मी त्यांचं नाव नाही टाकू शकली. शोभाताई माझ्या नात्यात आहे, मी शोभाताईंचं, माझ्या दोन्ही बहिणींच्या नात्यात. अनिल देशमुखांकडून सुद्धा पैसे मागण्यात आले होते तुम्हाला? अनिल देशमुखांकडनं मागण्यात आले, त्यांनी मला सुखरूप परत दिले, न भांडण न झगडा करताना. ती झिरोची क्रायमी आली, त्यांनी गुन्हे अन्वेषणला देशमुख साहेबांचे, तेही देशमुख होते, अमोल देशमुख, त्यांनी आम्हाला ते सुखरूप पैसे परत दिले. आता तुमची नेमकी मागणी काय आहे? तुम्हाला माझी काय मागणी एकच आहे, माझ्या याचा पुनर्विचार करून अपीलचा त्याची शहानिशा करावी, सत्य पडताळण्यात यावं. सत्य दोषी ठरल्यास त्यांनी मला शिक्षा दिली, ती शिक्षा मी भोगण्यास तयार आहे, पण माझ्या अपीलचं सत्यता लक्षात आणली. आमचं मंत्रालय पेटलं, आम्ही पेटवलं का मंत्रालय? एकही कागद नाही मंत्रालय दोषारोपाच्या मानाने दिलेली शिक्षा ही फार कठोर असून 2 वेतनवाढीची शिक्षा देऊन पूर्वरत कामावर सामावून गेला असा आदेश झाला होता. त्याच्यानंतर मॅट कोर्टाने तोच आदेश मागवला, पण नाही दिला. मंत्रालय पेटलं म्हणे 2012ला. मला कुठंच न्याय मिळाला नाही. म्हणून हे पैशांचं, आता मला पैसा पाहिजे, माझी अपील ओपन करून पाहिजे, माझी अपीलचा सोक्षमोक्ष लावून दिला पाहिजे, सत्यता पडताळून. त्यात मी दोषी कुठे आढळल्यास मला त्यांनी शिक्षा द्यावी, पण मला ती ओपन पाहिजे, अपील पूर्ण ओपन हे पाहिजे, याची रितपासणी पाहिजे, ते पाहिजे. आणि माझा सगळा पैसा दिलेला ऋषिकेश कदम पोल 6, आता प्रशासकीय इमारतीत आहे, तो पोल 6 मधून गेला. ह्या प्रकरणापायीच त्याला हाकललं. सुजाता सैनी मॅडमनी, गव्हर्नमेंट सेक्रेटरीने त्याला हाकललं. नक्कीच ह्या होत्या रंजना नागपूरकर यांनी जे आरोप केलेले आहे किंवा धनंजय मुंडेकडून त्यांनी आता अपेक्षा लावलेली आहे की मला न्याय मिळेल. आता त्यांना न्याय मिळतो का हे पाहावं लागणार आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.